तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नाशिकमध्ये भोंदू खरातवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल। तर खरातचा सीए ललित पोकळे यानंच केली होती तक्रार। सीएकडून आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले। अवतार पूजा करायची सांगून खरातनं स्वतःला सीए ललित पोकळेची फसवणूक। भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातच्या नावावर उरणमध्ये 58 लाखांची जमीन, तर अटकेच्या दिवशीच झाला नोंदणी करार। भोंदू खरातनं उरणमधील चांडजे या ठिकाणी जमीन खरेदी केल्याचं समोर। जमीन व्यवहारामुळे महसूल विभागासोबतच दुय्यम निबंधक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह। भोंदूबाबा अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातचा सध्या एसआयटीकडे ताबा। महिला अत्याचार प्रकरणाच्या 6व्या गुन्ह्याचा एसआयटीकडून तपास सुरू। खरातनं किती महिलांचा गर्भपात केला याचा एसआयटीकडून तपास सुरू। सूत्रांची माहिती, नाशिकमधील 3 ते 4 डॉक्टर एसआयटीच्या रडारवर। नोंदणी न ठेवताच गर्भपात केले का याचाही तपास करणार। भोंदू खरात प्रकरणामध्ये 3 ते 4 डॉक्टर एसआयटीच्या रडारवर। रेकॉर्ड न ठेवता शेकडो गर्भपात केल्याचाही संशय। तर नाशिकमधील नामवंत डॉक्टरांचीही चौकशी होणार। भोंदू खरात प्रकरणातील जगदंबा पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणी आरोपी अविनाश कांडेकरच्या पोलीस कोठडीत वाढ। मुख्य आरोपी अविनाश कांडेकरला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। संबंधित घोटाळ्यामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता। भोंदू मनोहर भोसलेला पुण्यातनं अटक। कुर्डुवाडी पोलिसांनी भोंदू भोसलेला ताब्यात घेतलं। फसवणुकीच्या गुन्ह्यात भोंदूला अटक। नाशिकमधील टीसीएस लैंगिक छळ प्रकरणी धर्मांतर आणि इतर काही प्रकरणांमध्ये आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधून अनेक पुरावे सापडण्याची शक्यता। एसआयटीनं दानिश शेखच्या मोबाईलमधील फेस लॉक उघडला। दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि अॅप्लिकेशनला फेस आयडीची सुरक्षा होती। नागपुरातील एनजीओ लैंगिक छळ प्रकरणाला आता नवं वळण। रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळले। तक्रारदार मुलीविरोधात आधीच शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याचं महिला कर्मचाऱ्यांचं स्पष्टीकरण। वारंवार अनुपस्थित राहत असल्यामुळे तक्रारदार तरुणीला 2 एप्रिलला कारवाईचा इशारा देण्यात आला होता। जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य। तर वर्ध्यामध्ये महामंडळाचं कामकाज 1 मे पासून सुरू होणार आहे। साधू संतांच्या विहाराव्यतिरिक्त इतर ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा सभागृहाचा वापर करता येणार। बागेश्वर बाबांना अकलेचे तारे तोडले। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले। आपण थकलो, राजपाट आता सांभाळा, असं शिवराय रामदासांना म्हणाले। बागेश्वर बाबाचा अनोखा दावा। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव। विरोधी पक्षाच्या 73 राज्यसभा खासदारांच्या नोटिशीवर स्वाक्षऱ्या। तर नोटिशीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांवर 9 आरोप। नोटीस राज्यसभेच्या महासचिवांकडे सादर। शिवसेना भवनात आज ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनात बैठक होणार। परभणी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची ही बैठक असेल। विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग। केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवली। केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक, रणजित सिंग निंबाळकर आणि संजय केणेकरांसह 18 नावं समोर। भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेमध्ये संधी नाही। सूत्रांची माहिती, तर संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढवावी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रही विनंती। खासदार सुप्रिया सुळेंकडून या संदर्भात ट्विट करत इच्छा व्यक्त। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं। महाविकास आघाडी यासाठी आग्रही। विधान परिषदेसाठी ठाकरेंना काँग्रेसचा पाठिंबा। राऊतांचं वक्तव्य, तर ठाकरे लढणार नसतील तर जागा काँग्रेसला सोडावी। वडेट्टीवारांची मागणी। विधान परिषदेच्या बदल्यात काँग्रेसकडून राज्यसभेचा दावा। काँग्रेसनं मातोश्रीवर ठणकावून सांगितलं, नवनाथ बन यांचा निशाणा। सुषमा अंधारेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली। आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी या हालचाली सुरू। विधान परिषदेसाठी सुषमा अंधारेंचंही नाव चर्चेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिरपूर दौऱ्यावर। तर खडे बुद्रुकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य प्रकल्पाचं लोकार्पण। रुग्णालयामुळे आता उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात सीमेवरील आदिवासी आणि गोरगरीब जनतेला मोठा फायदा मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर। तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोदाती नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा शुभारंभ होणार। यावेळी गिरीश महाजन, छगन भुजबळ सुद्धा उपस्थित राहणार। मनसे नेते अमित ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर जाणार। अमित ठाकरेंचा 2 दिवस पुणे दौरा जाहीर। तर 17 आणि 19 मे रोजी पुणे पक्ष कार्यालयामध्ये ते बैठक घेतील। पुण्यातल्या शाखाध्यक्षांशीही अमित ठाकरे संवाद साधतील। शिवसेना राष्ट्रवादीनंतर केजरीवालांच्या आम आदमी पार्टीमध्ये फूट। तर राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह राज्यसभेतील 7 खासदार भाजपात सामील होणार।
राज्यसभेतील आपच्या 2/3हून अधिक खासदारांचा भाजपात प्रवेश. राघव चड्ढांची ट्विट करत माहिती. राज्यसभेच्या अध्यक्षांना सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांवर 7 खासदारांनी स्वाक्षरी केली अशी ही माहिती. आपच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट. तर आता भाजप कार्यालयामध्ये त्यांनी भेट घेतल्याची माहिती. भाजपनं पुन्हा एकदा पंजाबला धोका दिला. राघव चड्ढांसह 7 खासदारांच्या भाजपात जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं हे ट्विट. तर मी योग्य व्यक्ती पण चुकीच्या पक्षात, आतापासून मी दूर जातोय. आम आदमी पार्टी ही भ्रष्ट लोकांच्या हातात. राघव चड्ढांची पत्रकार परिषदेतनं केजरीवालांसह आपमधल्या नेत्यांवर टीका. देशभरात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू. राघव चड्ढांसह 7 खासदारांनी गद्दारी केली. पंजाबच्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला. जनता त्यांना उत्तर देईल. आपच्या संजय सिंहांचा हल्लाबोल. काही खासदारांच्या घरी ईडीने छापे टाकले. भाजपकडून ऑपरेशन लोटसचा हा घाणेरडा खेळ सुरू आहे. आपच्या संजय सिंहांचा हल्लाबोल. शरद पवार उद्ध्वस्त या ठिकाणी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष भाजपनं तोडला. बंगालमध्ये ममता दिदींचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपनं केला. भाजपनं पंजाबमध्ये स्वतःचं काहीच त्यांचं नाहीये. त्यांनी पंजाबी लोकांसोबत गद्दारी केली. आम आदमी पार्टीच्या खासदारांच्या फुटीनंतर भगवंत मान यांचा हा हल्लाबोल. ज्या ठिकाणी आपलं बस्तान बसू शकत नाही अशा ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडायचे ही नव्या भाजपची मोडस ऑपरेंडी झाली आहे. महाराष्ट्रातील पक्षांप्रमाणेच आप पक्षाला सुद्धा फोडण्याचा प्रयत्न भाजपनं केला. रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल. पक्ष टिकवण्यासाठी कायदा होणं हे गरजेचं आहे. अण्णा हजारेंचं वक्तव्य, तर कायदा झाल्यास आपल्या मर्जीनं कोणी पक्ष बदलणार नाही. आम आदमी पक्षाच्या खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर हजारेंचं वक्तव्य. लोकांनी चारित्र्य संपन्न लोकांना निवडून द्यावं, हजारेंचं आवाहन. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव. विरोधी पक्षाच्या 73 राज्यसभा खासदारांच्या नोटिशीवर स्वाक्षऱ्या. तर नोटिशीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात 9 आरोप. 2029ची चर्चा आताच कशाला? रोहित पवारांच्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांचं भाष्य. तर कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. 2029च्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार हा सामना रंगण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं. गायकवाडांनी महिलांविषयी पानसरेंबाबत सुद्धा अपशब्द वापरले. संजय गायकवाडांविरोधात एफआयआर दाखल करा. एफआयआर दाखल करायला काय अडचण आहे? रोहित पवारांची राजारामपुरी पोलीस स्थानकात मागणी. संजय गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. कारवाईसाठी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर रोहित पवारही आक्रमक. पोलिसांकडे प्रकाशक प्रशांत आंबेंच्या सुरक्षेची मागणी करणार. आमदार रोहित पवारांनी गोविंद पानसरे यांच्या घरी जात घेतली कुटुंबियांची भेट. तिथेच प्रशांत आंबेंकडून घटनेची घेतली माहिती. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक. प्रशांत आंबेंना वापरलेल्या अपशब्दांसंदर्भात आमदार संजय गायकवाडांची दिलगिरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान अबाधित ठेवावा. या पुस्तकामध्ये एकेरी नाव न घेता आदरानं घ्या, गायकवाडांचं वक्तव्य. तर गायकवाडांचं वक्तव्य सहन करणार नाही. गायकवाडांवर सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी. शाहू छत्रपतींची ही प्रतिक्रिया. तर कुणाबद्दल काय बोलावं हे त्यांना समजायला हवं. शाहू छत्रपतींची टीका. आमदार गायकवाड यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची ही प्रतिक्रिया. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून जी काही कारवाई करायची ती कारवाई होईलच असंही वक्तव्य. छत्रपती हे सर्वांचा स्वाभिमान. जे वात्रट बोलतात त्यांना आवरलं पाहिजे. दरेकरांची ही प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार गायकवाडांविरोधात निदर्शनं. तर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची मागणी. पैठण गेट परिसरामध्ये निदर्शनं करत संताप व्यक्त. मराठी सक्तीच्या दिशेनं सरकारचं निर्णायक पाऊल. वाहन चालकांसाठी आता मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य. परिवहन आयुक्तांचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर. मराठी सक्तीवरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट. सक्तीनं भीती निर्माण होते. संजय निरुपम यांचा सरकारला घरचा आहेर. तर मराठी सक्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची ही मागणी. टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्यावर सरकारनं ठाम राहावं. कुठल्याही दबावाखाली मराठी सक्तीचा निर्णय बदलू नये. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र. बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा ही गाठ मनसेची आहे. मनसेचं अमराठी रिक्षा चालकांना खुलं आव्हान. तर हे सहन केलं जाणार नाही. ठाण्यामध्ये मनसेकडून बॅनरबाजी करत अमराठी रिक्षा चालकांना इशारा.
मराठी भाषेच्या सक्तीमुळे धुळ्यातील परप्रांतीय रिक्षा चालक उत्तर प्रदेश आणि बिहारच्या वाटेवर, तर या सक्तीमुळे मुंबई, नालासोपारा आणि उपनगरांमधील अनेक परप्रांतीय रिक्षा चालक परतीच्या वाटेवर. धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ. मुंबईला कुणीच वेठीस धरू शकत नाही. संदीप देशपांडे आक्रमक, तर आम्ही मतदानासाठी काही करत नाही. संजय निरुपम यांचं देशपांडेंना उत्तर. मराठी सक्तीआधी भाषा शिकवण्याची व्यवस्था करा. फेरीवाले आणि रिक्षा टॅक्सी चालकांना सामान्य मराठी भाषा शिकवा. संजय निरुपम यांची सरकारकडे मागणी. निरुपम टुकार माणूस, इतकं करूनही भैया मतदान करत नाहीत. संदीप देशपांडेंची टीका, तर आम्ही मतदानासाठी करत नाही, तुम्ही तेवढं करता, मग तुमचे किती आमदार. संजय निरुपमांचा प्रतिसवाल. मराठी विरोधी रिक्षा चालकांनी संप केला तर रस्त्यावर उतरू. ज्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने सरसकट रद्द करा. जो एका बापाची औलाद असेल तर त्यानं 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखवावं. मनसे नेते अविनाश जाधवांचा इशारा. निरुपमांना विरोध करणाऱ्या 11 मनसे पदाधिकाऱ्यांना अटक, तर MHB पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मनसे नेते संदीप देशपांडेंकडून पोलीस निरीक्षकांची भेट. पनवेलमध्ये मनसेनं रिक्षांवर पोस्टर झळकावले, तर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, अशा पोस्टर्सद्वारे संदेश लावलेत. मराठीवरून राजकारण तापलेलं असताना मनसेकडून मराठी भाषेसंदर्भात जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न. माटुंग्यात परप्रांतीय सुपरवायझरकडून मराठी कामगाराला शिवीगाळ. थकलेला पगार मागितला असता अश्लील शिवीगाळ केल्याचं समोर. मनसे परप्रांतीय सुपरवायझर विरोधात आक्रमक. भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल, तर जैन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यात तक्रार. मोर्चामध्ये महिलेनं मंत्री महाजनांवर अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचाही आरोप. जैन सदावर्ते हिनं पोलिसात गिरीश महाजनांना बोल सुनावणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती, पण गुन्हा दाखल झालेला नाही. मुंबई पोलिसांनी ट्विट करून दिली माहिती. भाषेच्या नावावर महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा घाट. टॅक्सी रिक्षा चालकांवरील मराठी सक्तीवरून सदावर्तेंची टीका, तर मराठी शिक्षण द्यायला सरनाईक शिक्षण मंत्री आहेत का? मराठी भाषा राज ठाकरेंची आहे का? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल. जैन सदावर्तेविषयी चर्चेची गरज नाही. सत्तेचा माज मोर्चाच्या दिवशी पाहायला मिळाला. नाना पटोलेंची टीका, तर सदावर्ते कुणासाठी काम करतात हे सगळ्यांना माहितीये. असीम सरोदेंचा निशाणा. सदावर्तेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दरवेळी काहीही घडलं की सदावर्ते राज ठाकरेंवर बोलतात. आमच्या पक्षाकडून कुणीही त्यांच्यावर बोलायला जात नाही. अविनाश जाधव आक्रमक. मुंबईतील भाजपच्या आंदोलनाची परवानगी घेण्यात आली होती. परवानगी घेतल्यानंतरच मार्ग अडवण्यात आला. चित्रा वाघ यांची माहिती. ठाण्यामध्ये महिला आणि बालविकास विभागामध्ये 73 कोटींचा घोटाळा झाल्याची बाब समोर, तर या ठिकाणी महिला आणि बालविकास निधी गैरव्यवहाराची चौकशी होणार. मंत्री आदिती तटकरे यांचा इशारा. माजी मंत्री विनायकराव जाधव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षातनं शिवसेनेत प्रवेश करणार. 27 एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार. महिला आरक्षण विधेयकाला विरोध हा 70 कोटी महिलांचा अपमान. भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांची काँग्रेस आणि विरोधकांवर टीका. महाराष्ट्रात 50 लाख बोगस मतदार. 288 मतदारसंघांपैकी 50 विधानसभेत मुस्लिम मतदारांची संख्या दुप्पट. किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया, तर महाराष्ट्रामध्ये बाहेरून आलेल्या बोगस मतदारांची चौकशी करा. किरीट सोमय्या यांची मागणी. ठाण्यातील ज्ञानेश्वर नगरमध्ये आरोग्य केंद्रांचा कंटेनर लावण्यावरून वाद, तर ठाकरेंच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. आरोग्य कंटेनर योग्य जागी ठेवण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी. जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहाजी खुसपे हे कंटेनर विरोधात. पुण्यामध्ये पॅन्थर सेनेकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोला जोड्या मारत आंदोलन. विश्रांतवाडी परिसरात हे आंदोलन. ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख केल्यानं भावना दुखावल्याची ही प्रतिक्रिया. पुण्यामध्ये कडाक्याच्या उन्हाच्या चटक्यांसोबतच आता पावसाचंही आगमन. शुक्रवारी पारा 40शी पार गेल्यानंतर आता आज शहरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुण्याला आज पावसाचा येलो अलर्ट. उद्या मुंबईतील तिन्ही प्रमुख मार्गांवर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. पश्चिम रेल्वेवर मेट्रोच्या कामासाठी, तर मध्य रेल्वेवर कल्याण ते कसारा दरम्यान विशेष ब्लॉक. त्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावर सुद्धा CSMT ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक असेल. नवी मुंबई पालिकेचे 13 अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, तर उपायुक्त कैलास गायकवाडांच्या लाच प्रकरणी ही कारवाई. अतिक्रमण विभागासह विविध विभागांमधील 13 अधिकाऱ्यांची चौकशी होणार. मंगळवारी 28 एप्रिल रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा 12 तास बंद राहणार. बारावे यासह मोहिली, नेतिवली आणि टिटवाळ्यातील जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक कामांमुळे हा पाणीपुरवठा बंद असेल. पुणे शहरामध्ये अघोषित पाणी सुरूच. दुरुस्तीची कामं लांबल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत. नागरिकांनी पुणे महापालिकेच्या कारभाराविरोधात व्यक्त केला संताप.
पेंग्विन पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे राणीच्या बागेच्या उत्पन्नात मोठी भर. जानेवारीमध्ये तब्बल 2.90 लाख पर्यटकांनी भेट दिली असून एका महिन्यामध्ये 1,13 लाख रुपयांची विक्रमी कमाई. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट 23 गावातील बांधकाम परवानग्यांचा प्रस्ताव हा पीएमआरडीएनं पालिकेकडे हस्तांतरित करावा. पुणे महापालिकेच्या पीएमआरडीए प्रशासनाला सूचना. अमरावतीमध्ये मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप. 16 वर्षीय मुलीचं टक्कल करून घरात बसवलं. मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल. आई-वडिलांनी केस कापून छळ केल्याची पीडितेची तक्रार. अॅनालॉग पनीर विक्री बंदीच्या निर्णयाची केंद्राकडून सुद्धा आता अंमलबजावणी. आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची माहिती. मेन्यू कार्डमध्ये अॅनालॉग पनीर असा उल्लेख करावा लागणार. तर हॉटेल चालकांसाठी केंद्र सरकारचे हे आदेश जारी. नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी एसआयटीच्या तपासात नवीन धागेदोरे समोर. आरोपी दानिश शेख याचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबनं उघडला. आरोपी दानिश शेखला फॉरेन्सिक लॅबमध्ये नेण्यात आलं. फेस आयडीनं मोबाईल अनलॉक करून आता पुढील तपास सुरू आहे. केडीएमसी स्थायी समितीच्या सभेमध्ये भाजप नगरसेवक आणि अधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. फेरीवाल्यांच्या तक्रारीवरून दुकानदारांना लक्ष केल्याचा नगरसेवकांचा सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप. तर फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवण्यासाठी कट रचल्याचा आरोप करत नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 36व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन. महाराष्ट्र पोलिसांना ग्लोबल बनवण्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार. तर मजबूत कायदा सुव्यवस्था हीच प्रगतीची गुरुकिल्ली. एकनाथ शिंदेंची यावेळी प्रतिक्रिया. नाशिक म्हाडा भूखंड घोटाळ्यामध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई. प्रसिद्ध बिल्डर दीपक करमचंदानी अटकेत. एसआयटी पोलिसांची कारवाई. बनावट नकाशे, खोट्या सह्या, शिक्क्यांद्वारे शासनाची फसवणूक. 4000 चौरस मीटर भूखंडांचे नियम टाळून तुकडे केल्याचाही आरोप. पुण्यातील वारजे भागातील सलूनमध्ये गोळीबार. 3 ते 4 जणांकडून गोळीबार झाल्याची माहिती. 2 जण जखमी. तर यातील एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे. जळगाव महापालिकेमध्ये मतदार याद्या शुद्धीकरणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. नगरसेवकांकडून कामचुकार बीएलओ संदर्भात तक्रारी. दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.